करण्यात आला। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहात किल्ले धारूळचा दुर्गराज भुईकोट किल्ला। तर चला तर आपण पाहूयात या किल्ल्याचे काय वैशिष्ट्य आहे। त्यानंतरच्या काळात नेताजी पालकरला सुद्धा याच किल्ल्यामध्ये कैद करण्यात आला। 1666चा किस्सा आहे तो। 1600 ही मोहीम झाला पन्हाळ्याची, शिवाजी महाराज लगेच आग्र्याला गेले औरंगजेबाला भेटण्यासाठी। तेव्हा मिर्झा जयसिंगचा मुलगा रामसिंग तो त्यांच्यासोबत होता। तेव्हा शिवाजी महाराज तिथं नजरकैदेमध्ये अडकले होते। त्या काळामध्ये शिवाजी महाराजांपाशी पैसे वगैरे कमी होते। तर त्या काळामध्ये मग रामसिंगाला शिवाजी महाराजांनी सांगितलं की आम्हाला काही कापड चोपड घ्यायचं आहे, आम्हाला इथं ज्याने काही गोरगरिबांना दान वगैरे करायचं आहे। तर ते शिवाजी महाराजांची रणनीती होती। त्या काळामध्ये मग रामसिंगाने मिर्झा राजेंना पत्र लिहिलं। तर मिर्झा राजे जयसिंग तर कुठं होते, ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होते। तर ते पत्र इथं आलं होतं धारूर किल्ल्यावर। तर त्या काळामध्ये मग इथून ह्या धारूरच्या किल्ल्यातून 67,500 रुपये आग्र्याला गेले होते। आणि त्याच पैशातून शिवाजी महाराज जे पिटारे वगैरे खरेदी केले होते ते धारूरच्या किल्ल्यातून इथून जे पैसे गेले त्याच पैशातून त्यांनी खरेदी केली आणि ते तिथून जी शिवाजी पिटाऱ्यातून सुटाकले। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की धारूरच्या किल्ल्यातून शिवाजी म्हणजे नेताजी पालकर त्यांना मदत करू नये किंवा त्यांना काही ही करू नये, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, लगेच त्यांनी फरमान काढला आणि नेताजी पालकरांना कैद करण्यात आणि ह्याच किल्ल्यामध्ये त्यांना कैद करण्यात आलेले। त्यानंतर नेताजी पालकर सुद्धा या किल्ल्यातून पसार होण्यास सक्षम राहिलेले आहेत। नेताजी पालकर समाप्त करू का? म्हणजे हे किल्ल्यामधील सर्वात मोठा आजच्या काळात म्हणायचं झालं म्हणजे स्विमिंग पूल, आणि त्या काळामध्ये हमामखाना म्हणजे स्नान करण्याचे ठिकाण। पाहू शकता आपण वरच्या साईडला आणि खालच्या भागामध्ये जसं आजच्या काळामध्ये स्विमिंग पूल त्या पद्धतीने किल्लेदार वगैरे राहायचे त्यासाठी ही एक आरामाची सोय किंवा हवा महल असं त्याला म्हणता येईल। त्या काळात ही रूम त्यासाठी केलेली, म्हणजे या ठिकाणीच हवा महल होता। म्हणजे त्या काळामध्ये ओव्हरफ्लो झाला, इथं जे निसर्गरम्य वातावरण आहे त्याचा आनंद घेण्यासाठी ही रूम केलेली आहे। याच ठिकाणी हवामहल होतं मित्रांनो। पण आता सध्याला हवामहल राहिलेलं नाहीये, कारण पडझड झालेली किल्ल्याची बहुतांश आपण पाहू शकता। याला काय म्हणतात? ह्याला विहीर म्हणतात आणि ह्याला इथे पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे आणि हे इथे मध्ये असं सेफली केलेली आहे एकदम। तो साईड एक रूम सारखं केलेलं आहे, त्याच्यामध्ये विहीर छोटी केली। हे सांगायचं झालं ते हे दुसरं पाण्याची हमामखाना आहे। असं समोर एक बाजूला आहे, 3 पाहिला एक नंबरचा तो जेंट्ससाठी आता, आणि हा लेडीजसाठी असाच हमामखाना एक पुढं आहे। आणि हे ड्रेसिंग रूम सारखं केलेलं आहे त्यांनी। इकडच्या समोरचं जे रंगमल आहे तेच पाणी इकडं रिसायकल केलेलं आहे, तोच पाणी इकडे येतं आणि हे इथून हमामखाना आहे खालचा तो तिकडं पाणी जातं। म्हणजे पूर्ण त्यांनी सायकल फिरवलेलं पाणी आहे पूर्ण किल्ल्यामध्ये। तशी हाईट पाहायची झाली तर ह्याची समुद्र सपाटीपासून 2470 फूट एवढे उंच आपण आहे। त्या समोरच्या बाजूला जे डोंगराला कोरलेला भाग दिसतोय म्हणजे तोच दगड किल्ल्यामध्ये वापरला गेलेला आहे। साईडचे थोडेफार दिसतंय तुम्हाला, हे दगड अर्धा किल्ल्यामध्ये वापरला गेलेला आहे। आणि विशेष म्हणजे ही जी चुनखडी वगैरे आहे इकडच्या भागामध्ये पूर्ण बाहेरून चुनखडी म्हणजे बांधकामाला यूज झालेला आहे, कारण इकडच्या भागामध्ये कुठेच चुनखडीचा डोंगर म्हणा किंवा असं काही सोर्स नाहीये। असं हे आहे। महादुर्ग उभा करण्यात आलेला आहे। महादुर्गाची हे एक बाजू आपण पाहिली आहे। ह्याला चोर दरवाजा म्हणतात। इकडून समोर युद्ध झालं तर इकडून मागच्या मागं जाता येईल अशी सुद्धा रचना केलेली आहे। पाहू शकता आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूस आलेलो आहोत आपण, आणि मागच्या बाजूला किती खोल दरी आहे। सुंदर असं पर्यटन चित्र सुद्धा आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्या ठिकाणी एक सुंदर असा तलाव आहे। पाहू शकता आपण ही चोर दरवाजा, जेव्हा ही गरज पडली किल्ल्यावरती आक्रमण झाल्यास जर पाठीमाग हटण्याची वेळ आली तर हे निसटून जाण्यासाठी दरवाजा होता।
व काही दूतांसाठी माहिती देण्यासाठी सुद्धा जर यायचं असेल, समोरून शत्रूने येडा टाकलेला असेल किल्ल्यांना, तर पाठीमागच्या साईडनं आतमध्ये येऊन माहिती दूतसंचार व्हायची. हे पा इकडं हे आपण बघू शकता. जवळपास